आजची संध्याकाळ रोजच्या प्रमाणेच होती. प्रत्येकजण आपापल्या खोलीमध्ये निवांत बसले होते. फक्त सासूबाई बाहेर बसल्या होत्या आणि सुमन किचनमध्ये तिचं काम करत होती. अचानक सुमनला तिच्या नवऱ्याचा विक्रमचा आवाज आला. तो तिला बोलवत होता. काही वेळापूर्वीच विक्रम जिमवरून आला होता. नवऱ्याचा आवाज आला आहे हे पाहून सुमनने गॅस कमी केला आणि बाहेर आली. ती तिच्या नवऱ्याला काही म्हणणारच होती तोपर्यंत त्याने एक जोरदार कानाखाली तिच्या लावली. कानाखाली एवढी जोरात होती की 5 मिनिट सुमन एकदम शांत झाली. तिला काहीच ऐकायला येत नव्हते आणि तिला काही दिसत पण नव्हते आणि अचानक सुमन खाली पडली. कानाखालीचा आवाज एवढा मोठा होता की घरात जेवढे पण होते ते सगळे बाहेर आले. सुमनचा छोटा दीर आणि सासरे पण बाहेर आले आणि एका कोपऱ्यात उभी राहून सुमनची सासू गालातल्या गालात हसत होती. आपल्या सुनेला मारल्यामुळे सासूच्या मनाला थंडगार वाटत होतं. विक्रम सुमनला मारून ती किती कमजोर आहे हे दाखवून देत होता. आपल्या मुलाने किती बहादुरीचं मोठं काम केलं यामुळे सासूला आपल्या मुलावर अभिमान वाटत होता. शेवटी मुलगा आईच्या दुधाचं कर्ज फेडत होता. विक्रम जिममध्ये जात होता. त्याची पर्सनॅलिटी आणि बॉडी किती असेल हे आपल्याला माहीत आहे आणि त्याच माणसाने जर कोणी एका अशक्त स्त्रीला मारलं तर तिला किती वेदना होत असतील हे आपण कल्पना करू शकतो. 5 मिनिट होऊन पण सुमन फरशीवरच खाली अस्तव्यस्त अवस्थेत पडली होती. तिला तिची साडी तिच्या शरीरावर व्यवस्थित आहे का हे पण समजत नव्हतं. सुमनला वाटले की माझ्या बाजूने कोणीतरी बोलेल. तोपर्यंत तिचे सासरे म्हणाले, तुला लाज वाटत नाही का? तुझ्यासमोर सासरा दीर उभा आहे आणि तू डोक्यावर पदर सुद्धा घेतला नाही. अरे माणसे काय विचार करतील? देवा देवा, घोर कलियुग आहे. असं म्हणून सासरे त्यांच्या खोलीत गेले. त्यांना आपल्या सुनेला मारले आहे का नाही याच्याशी काही देणे घेणे नव्हते. त्यांना तर फक्त आपली सून डोक्यावर पदर न घेता आपल्यासमोर आहे याच्याशीच फक्त देणं घेणं होतं. विक्रमने नंतर रागाने सुमनला ओढत बेडरूममध्ये नेलं. हे सगळं एवढ्या लवकर घडत होतं की सुमनला काय होत आहे हे समजतच नव्हतं. थोड्या वेळाने सुमनला तिच्यासोबत काय घडलं हे सगळं समजलं. परंतु तोपर्यंत तिचा स्वाभिमान तार तार तुटला होता. बिचारा सुमनला हे पण माहीत नव्हतं की तिला मार कशामुळे मिळाला आहे. तिने काय चूक केली आहे तिला काही समजत नव्हतं. तिच्या लग्नाला आता 1 महिना झाला होता. हा 1 महिना तिच्यासाठी खूप संकटे घेऊन आला होता. 3 महिन्यापूर्वी तिच्या आईवडिलांचा मृत्यू कार ॲक्सिडेंटमध्ये झाला होता. त्यामुळे तिच्या चुलत्याने आलेल्या स्थळासोबत तिचं लग्न करून दिले होते. तिचा चुलता आणि तिचे वडील अजून पण जॉईंट फॅमिलीमध्ये राहत होते. तिला चुलत भाव 2 होते आणि तिच्या वडिलांची ती एकुलती एक होती. तिच्या वडिलांच्या नावावर प्रॉपर्टी होती आणि ती प्रॉपर्टी सुमनची आहे हे तिच्या सासरच्यांना चांगलंच माहीत होतं आणि ते लक्ष ठेवूनच होते की या मुलीच्या नावावर खूप प्रॉपर्टी आहे. म्हणूनच तर स्वतःहून या स्थळासाठी ते सुमनचा हात मागायला आले होते. त्यांना समजले होते की हुंड्यामध्ये तिची प्रॉपर्टी आपल्याला आपोआपच भेटेल. परंतु सुमनने स्पष्ट सांगितलं होतं की मला माझ्या माहेरची प्रॉपर्टी पाहिजे नाही, कारण का तिला आता त्याची गरज नव्हती. आणि सुमनचा हा विचारच तिच्या सासरच्या माणसांना पटला नाही. सासरच्यांना वाटले की तिच्या हिस्साची प्रॉपर्टी तिच्या चुलत्याने त्यांच्या नावावर करून घेतली आहे. पण तसं नव्हतं. अजून ती प्रॉपर्टी सुमनच्या नावावर होती आणि या बाबतीत तिच्या नवऱ्याला आणि सासरच्या माणसांना माहीत नव्हते. सासरे आल्यावर सासूचं या घरात राज्य होतं. घरातील तिन्ही पण पुरुष खूप अहंकारी होते. आपल्या आयुष्याबद्दल सुमन विचार करत होती की तोपर्यंत तिच्या सासूचा जोरदार आवाज तिला ऐकायला आला. अगं बावळट बाई, किती वेळ आता बेडरूममध्ये वेळ घालवणार आहेस? आता बाहेर येऊन राहिलेलं काम तेवढं कर म्हणजे आम्हाला जेवता येईल
आम्ही सगळे भुकेने तडफडलो आहे. शेवटी रडत पडत आपल्या साडीला व्यवस्थित करत सुमन बाहेर आली. थोड्या वेळापूर्वी तिचा नवरा तिच्यावर एखाद्या जनावराप्रमाणे तुटून पडला होता. बाहेर आल्यावर तिचा नवरा तिला म्हणाला, आता तर तुला धडा मिळाला असेल. आज नंतर जर तू माझ्या आईला काही काम सांगितलं तर यापेक्षा दुपटीने तुला त्रास सहन करावा लागेल. माझी आई आता एक पण काम करणार नाही. ती या घरची मालकीण आहे, मोलकरीण नाही. तुझ्या आईबापाने तुला काही संस्कार शिकवले नाहीत का? नवऱ्याचं बोलणं ऐकून तिला तिच्या नवऱ्यावर घृणा येऊ लागली. सुमनला समजतच नव्हतं की मी सासूबाईला असं कोणतं काम सांगितलं होतं. पण तिच्या लक्षात आलं. संध्याकाळच्या वेळी तिच्या सासूला चहा प्यायचा होता. सुमनने चहा बनवला. ती तिच्या सासूच्या खोलीत जाऊन सासूला चहा देणार होती, परंतु सासू खोलीमध्ये नव्हती. तिने टेबलवर चहा ठेवला. तिला वाटलं की सासू आल्यावर चहा पेन आणि किचनमध्ये येऊन सुमन तिचं काम करू लागली. थोड्या वेळाने तिच्या सासूने चहासाठी अजून एकदा तिला आवाज दिला. किचनमधलं काहीतरी काम करत असल्यामुळे तिचे हात खराब झाले होते, म्हणून सुमन फक्त एवढीच म्हणाली की आई, माझे हात खराब आहेत. तुम्ही उठून टेबलवरचा चहा तेवढा घ्या आणि प्या. मग स्वतःचा चहा घेऊन प्या. हे काही काम झालं का? 50 वर्षाची तिची सासू होती आणि एवढी म्हातारी नव्हती झाली की त्यांना स्वतःचा चहा घेऊन पिता येऊ नये. आणि मग अशा प्रकारे सासूबाईंनी आपल्या मुलाचे कान भरले की सुनने मला काम सांगितले. बाहेर ओट्यावर बसूनच आपल्या मुलाची त्या वाट पाहत होत्या की कधी त्यांचा मुलगा जी मोरून येईल आणि कधी मी माझ्या सुनेच्या बाबतीत त्याला तक्रार सांगेल आणि कधी माझा मुलगा सुनेला मारेल. बास, याचीच त्यांना उत्सुकता लागली होती. आणि त्यांच्या मनाप्रमाणे सगळं काही घडलं पण होतं. आणि नवरा तर तिचा एवढा मूर्ख होता की एवढ्याशा छोट्याशा कारणामुळे तिला किती त्रास दिला. घरातील प्रत्येक काम सुमन करत होती आणि त्या बदल्यात तिला फक्त टोमणे, अत्याचार मिळत होता. यातून आपण कसं बाहेर पडावं हेच तिला समजत नव्हतं. जर आपण यातून बाहेर नाही पडलो तर आपल्याला मरेपर्यंत असंच आयुष्य जगावे लागेल हे तर नक्की झाले होते. पूर्ण नसानसामध्ये तिला सगळ्यांना बाबतीत राग येत होता. नवऱ्याने तर तिला शारीरिक आणि मानसिक एवढा त्रास दिला होता की तिला साधं उठता बसता सुद्धा येत नव्हतं. तोपर्यंत सासू म्हणाली, अगं, भूत बनल्याप्रमाणे एका जागेलाच काय उभी राहिली आहेस? तुला दिसत नाही का आम्हा सगळ्यांना किती भूक लागली आहे? विक्रम सुमनपाशी आला आणि त्याच्या आईला म्हणाला, आई, मला असं वाटत आहे की मगाशी हिच्यासोबत जे झालं तो फक्त ट्रेलर होता. अजून पिक्चर बाकी आहे आणि तो पिक्चर आता तिला दाखवतो. आई, माझ्या खोलीमध्ये बेडखाली लाकडी बॅट आहे, तेवढी घेऊन ये बरं. आज हिला सांगतो की सासरी कसे राहायचे असते. सुमनने रागाने तिच्या नवऱ्याकडे पाहिले आणि त्याला जोरात ढकलून दिले. अचानक ढकलून दिल्याने विक्रम खाली जोरदार आदळला. त्याच्या आवाजाने सासरे आणि दीर पण बाहेर आले. सुमन विक्रमला म्हणाली, तुम्हाला लाज वाटत नाही? तुमच्या म्हाताऱ्या आईला तुम्ही काम सांगत आहात का? संस्कार तुमच्यामध्ये कसलेच नाहीत? तुम्हाला तुमच्या म्हाताऱ्या आईने काही सुद्धा शिकवले नाही का? तुमच्या आईने हे शिकवले नाही का की म्हाताऱ्या माणसाला काम सांगत नसतात? सुमनचं बोलणं ऐकून विक्रम तिच्याकडे रागाने पाहत होता. तोपर्यंत सासू नागिनीप्रमाणे सुमनला म्हणाली की तुझी एवढी हिंमत? तू माझ्या मुलाला ढकलून दिले? कसली बाई आहेस तू? तुला तुझ्या नवऱ्याची इज्जत राखता येत नाही का? स्वतःच्या नवऱ्यासोबत असं अभद्र वागत असतात का? सासूबाई, तुम्ही तर खूप महान आहात. मी तर फक्त तुमच्या मुलाला ढकलले आहे. तुमचा मुलगा तर मला जनावरासारखा मारतो, तेव्हा तुम्हाला त्याचा पुरुषार्थ दिसतो आणि त्याच्या बदल्यात जर मी त्यांना फक्त ढकलले तर तुम्हाला एवढा का त्रास होत आहे? मी सहन करणाऱ्यामध्ये नाही. एवढे दिवस सहन केले, परंतु आता मी सहन करणार नाही.
तोपर्यंत सासरे मोठ्याने म्हणाले, विक्रम, हिला कुत्र्यासारखं मारून हिला घराच्या बाहेर हाकल. हिला आईबाप तर नाहीत. मी बघतोच की हिचे चुलते हिला किती दिवस सांभाळतात. हिच्यामध्ये लाज तर अजिबात शिल्लक राहिली नाही. हिचा चुलता पण हिला खूप दिवस ठेवत नसतो. तोपर्यंत एक आवाज आला, आम्ही आमच्या मुलीचं लग्न करून दिलं आहे. आम्ही आमच्या मुलीला तुम्हाला विकले नाही. तुमची हिंमत कशी झाली माझ्या मुलीच्या अंगावर हात उचलण्याची? आई वडील नाहीत म्हणून तुमच्या मनात येईल तसं तुम्ही हिच्या बाबतीत वागणार आहात का? अचानक पाठीमागून सुमनच्या चुलत्याचा आवाज आला. आपल्या चुलत्याला पाहून सुमन मोठमोठ्याने रडू लागली. सोबत तिचे दोन्ही चुलत भाऊ पण आले होते. त्या तिघांना पाहून सुमनच्या अंगात खूप बळ आलं होतं आणि इकडे या तिघांना पाहून तिच्या सासरचे घाबरले होते. ते काही बोलतच नव्हते. त्यांची बोलती बंद झाली होती. अरे, आम्ही तर विचार केला होता की उद्या रक्षाबंधन आहे आणि आपल्या मुलीला अचानक घेऊन यावं, म्हणजे तिला सरप्राईज देता येईल. पण इथे येऊन तर आम्ही सरप्राईज झालो आहोत. आम्ही आमची मुलगी मारायला व तिचा अपमान करावा यासाठी दिली नाही. अहो गणपतराव, तुम्हाला काहीतरी गैरसमज झाला आहे. अचानक सासरे सगळं व्यवस्थित करण्यासाठी बोलले. अजून सासरे पुढे बोलणारच होते, पण सुमनच्या चुलत्याने त्यांना हात करून गप्प बसायला सांगितले. हे बघा, माझ्या मुलीबद्दल काहीसुद्धा मला सांगू नका. यानंतर आपली भेट कोर्टमध्ये होईल. माझ्या मुलीला आईबाप नाहीत असा विचार करून तुम्ही खूप मोठी चुकी केली. चूक तर माझी होती की लोकांच्या सांगण्यावरून मी माझ्या मुलीचं लग्न करण्यासाठी घाई केली. सासूबाईला फार घमंड होता. त्या म्हणाल्या की ठीक आहे, तुम्हाला तुमच्या मुलीला घेऊन जायचे असेल तर खुशाल घेऊन जावा. असे पण ही या घरात आमच्यासाठी एक ओझच आहे. जेव्हा हिला आजूबाजूचे माणसे टोमणे देतील की सासर सोडून माहेरी राहिले आहे, मग तुम्हाला समजेल. तुम्ही काय सगळ्यांना सांगत सुटणार आहात का की माझ्या मुलीला तिचा नवरा मारत होता, तिच्यावर जबरदस्ती करत होता, तिच्या सासरचे पण तिच्यावर अत्याचार करत होते? सुमनचे चुलते मोठ्याने हसू लागले आणि म्हणाले, आम्ही त्या लाईनमध्ये उभे नाही की लोक काय म्हणतील याच्यावर आम्ही आमचं आयुष्य जगू. आम्हाला समाजातील माणसांचं काही सुद्धा घेणं देणं नाही. आयुष्य आपल्याला जगायचं आहे आणि ते आपल्या मनाने जगायचं असतं. समाजाशी आपला काहीही संबंध आपण ठेवायचा नसतो. या बाबतीत आम्हाला काहीच फरक पडत नाही. आम्ही आमच्या सोन्यासारखी मुलगी घेऊन चाललो आहोत, ज्याची किंमत तुम्हाला समजत नाही. हा तर आमचा हिरा आहे, जो तुम्ही हिला कोळसा समजत आहात. तिच्या चुलत्याने सुमनला तिचे सगळे दागिने, कपडे, शिवाय तिला दिलेले सगळे सामान वगैरे घेऊन त्या क्षणी तिला कायमचे त्या घरातून घेऊन गेले. घरातून नाही, नरकातून घेऊन गेले. घरी गेल्यावर सुमन तिच्या चुलत्याच्या गळ्यात पडून खूप रडली. तिच्या चुलत्याने तिच्या डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाले, हे बघ, अजिबात स्वतःला दोष देऊ नकोस. आम्ही तुझ्यासोबत आहोत. यानंतर सुमन खूप खुश झाली. तिने तिचं राहिलेलं शिक्षण पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. तिला आता स्वतः आत्मनिर्भर बनायचं होतं, कारण आज तिचे चुलते आणि भाऊ तिच्यासोबत होते. परंतु जर हे नसतील तर स्वतःसाठी उभा राहता येईल अशा प्रकारे ती मन लावून अभ्यास करू लागली. आणि तिच्या चुलत्याने तिला सांगितले होते की तुझा घटस्फोट झाल्यावर तू जेव्हा सांगशील तेव्हाच तुझे दुसरे लग्न होईल. तोपर्यंत तू बिनधास्त आपल्या घरात राहू शकते. तू माझ्यासाठी खूप अनमोल आहेस. वडिलांसारखे प्रेमळ चुलते तिला मिळाल्यामुळे ती खूप खुश होती. आईचेही प्रेम असतं, वडिलांचेही प्रेम असतं. त्याहून अधिक आपल्यावर प्रेम करणारं कुणीतरी असतं, पण त्या व्यक्तीचं प्रेम आपल्याला दिसत नसतं. तो म्हणजे आपला चुलता. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.